नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, साधारण 4 वाजलेले आहेत आणि मी बोरं खायला इकडे आलो होतो. माझा एक मित्र आणि मी दोघं आहोत पण तो इकडे फिरतोय थोडा वेळ. तर बोरं खायला आलो होतो. तर मित्रांनो, बोरीला बोरं आहेत की नाही ते मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. तर हे पहा मित्रांनो, हे इथं आहे बोरीचं झाड ह्या ठिकाणी. पण मग अजून निळे आहेत त्याला, त्याच्यामुळं खायला जमणार नाही. हे पहा, बोरं आहेत पण खूप निळे आहेत अजून. तिकडे पण बोरीचंच झाड आहे पुढचं पण, आणि इथे पण 4-5 बोरीचंच झाडं आहेत. आणि त्या साईडला पाहिले तर ते पहा, तिकडे चिंचेचं झाड आहे. एकदम मस्त असा निसर्ग दिसतो मित्रांनो. हे पहा, एकदम शोभून असा निसर्ग दिसतो. आणि हे ज्वारी आहे मित्रांनो, एकदम मस्त. पहा, ज्वारीचं पीक कसं एकदम हिरवंगार आहे, एकदम छान दिसतंय. असं मन असं मोहून जातं मित्रांनो, एकदम हिरवंगार पाहून. साईडला पहा मित्रांनो, हे गहू, एकदम गहू पण हिरवेगार आहेत मित्रांनो. त्याला पण हे पहा, ओंब्या कशा आलेल्या आहेत, एकदम मस्त मित्रांनो. हे पहा, आणि ह्या बाजूला पहा कसं एकदम सगळीकडं गहूच गहू मित्रांनो आहे. हे पहा, इकडे चिंचेचे झाडं, त्या साईडला जाळी. एकदम मस्त असा निसर्ग दिसतो, मस्त अशी शेती दिसते मित्रांनो. हे पहा, एकदम सगळीकडं हिरवळ आहे, म्हणजे सगळीकडं हिरवगार शेत, एकदम मस्त दिसतंय मित्रांनो. आणि ह्या बाजूला गेले तर इकडे पण बोरीचं मोठं झाड आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो तसं. तर हे पहा, इकडे एकदम जनावरं इकडं गाई बांधून घातलेले आहेत चरण्यासाठी मित्रांनो. हे पहा, इकडे पण, आणि ह्या साईडला पण खूप बोरीचे झाडं आहेत. त्याच्यानंतर हे पहा, एवढं मोठं बोरीचं झाड. तर मित्रांनो, फिरण्यासाठी ह्या साईडला आलो होतो, पण एकदम मस्त असं शेत आणि मस्त असा निसर्ग, हिरवगार असं वातावरण, एकदम हिरवगार नेचर, एकदम मस्त मनाला वाटलं इकडे येऊन. पण किती मस्त असं गवत आहे मित्रांनो. हे पहा, आणि त्या साईडला पण एकदम भरपूर असं गहू आहे मित्रांनो. आणि ह्या पहा मित्रांनो, ह्या साईडला ही बोर आहे. ह्या बोरीला खूप बोरं लागलेले आहेत आता. हे पहा, एवढे बोरं लागलेले आहेत. तर त्याला आता आपण दगड मारून पाहू. दगड उचलू मित्रांनो आता आपण, आणि आता याच्या बोरीला आपण मारू. हे पहा, एवढे बोरं आपले एका दगडीमध्ये पाडलेले आहेत. हे पहा, एवढे बोरं आहेत. तर हे पहा मित्रांनो, आपण एवढे बोरं विचलेत, एकदम मस्त. खूप मोठी बोर आहे, त्याला खूप बोर आले होते, आणि खाली पण एकदम भरपूर बोरं पडून गेले आहेत मित्रांनो. हे पहा, एवढे. तर चला मित्रांनो, आता आपण बोरं खाऊया. हे पहा, एकदम मस्त गोड बोरं लागतात मित्रांनो. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.